गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज चॅप्टर 3चा समरी वाचणार आहेत. त्या समरीमध्ये काय म्हणतात, तुमच्या आजच्या दिवसाची योजना आधीच बनवा. लेखक म्हणतात की तुमची आजचा दिवस जो आहे त्याची योजना खूप अगोदर बनवा. आकर्षणाच्या नियमाचं पालन करून तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्याचं प्लॅनिंग आधीच करू शकता. तुम्ही आज करणार आहात त्या कामांची योजना देखील आत्ताच बनवू शकता. प्रेंटिस मेलफोर्ड हे आपल्या लेखनातून आकर्षणाच्या नियमाबद्दल खूप काही शिकवून जातात. मनशक्तीबद्दल अंतर्मुख करतात. आकर्षणाच्या नियमाचा उपयोग कसा करून घ्यावा याबद्दल प्रेरित करतात. एवढंच नव्हे तर आपला आजचा दिवस कसा असावा हे कल्पनेत आधीच ठरवणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवून देतात. जेव्हा तुम्ही मनाशी असं म्हणताय की माझा प्रवास अत्यंत सुखकारक होणार आहे किंवा ही भेट यशस्वी होणार आहे, तेव्हा खरं तर तुम्ही त्या ठिकाणी पोचण्यापूर्वीच आपल्या शरीरातून काही शक्ती तेथेपर्यंत प्रक्षेपित करत असता की ज्यांच्यामुळे परिस्थिती अशी बनवली जाते की तुमची ती यात्रा सुखकारच बनते. तर मित्रांनो, अशाप्रमाणे आपण चॅप्टर 3 संपवलेलं आहे. आता त्याच्यातली समरी पाहूया. अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यातून अद्भुत शक्तीप्रमाणे आकर्षणाचा नियम आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करतो. अल्लाउद्दीनच्या दिव्याचा जो राक्षस किंवा जिन जो बाहेर येतो तो तुमच्या आज्ञेचं पालन करतो. तसं रहस्य हे फक्त आणि फक्त तुमच्या आज्ञेचं पालन करतो. रचनात्मक प्रक्रिया तुमची इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही मदत करते. यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. मागा, विश्वास बाळगा आणि मिळवा. वैश्विक शक्तीकडे इच्छित गोष्ट मागणं म्हणजे आपल्या नेमकं काय हवं हे निश्चित करणं. तुम्हाला काय हवं याची स्पष्ट प्रतिमा ब्रह्मांडाला जाऊ द्या. विश्वास ठेवणं म्हणजे मागितलेली गोष्ट मिळालीच आहे अशा पद्धतीनं वागणं होय. बोलणं, विचार करणं, त्याच्यावरती काम करणं, कृती करणं. जेव्हा तुम्ही विशिष्ट गोष्ट मिळाल्याची फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता तेव्हा आकर्षणाचा नियम त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा करून ठेवतो. मिळवणं म्हणजे ती गोष्ट तुम्हाला मिळाल्यानंतर, प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल, जी मनस्थिती निर्माण होईल तशीच कल्पनेत अनुभवणं. आता कल्पनेत निर्माण केलेल्या गोष्टीच्या प्राप्तीविषयीच्या सकारात्मक भावना तुम्हाला योग्य त्या फ्रिक्वेन्सीवरती नेमून ठेवतात. म्हणजे आपण जसा विचार करू, जसा त्या गोष्टीबद्दल आपण स्वतःमध्ये विश्वास बाळगू की ती गोष्ट किंवा ती इच्छित वस्तू तुम्हाला भेटलेली आहे, तर नक्कीच ती गोष्ट तुमच्या जीवनात येणार म्हणजे येणार. वजन उतरवण्यासाठी वजन कमी करणे या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू नका, तर कुठं केंद्रित करा, त्याऐवजी आदर्श वजनावर लक्ष द्या. आदर्श वजन राहिल्यानंतर मी कसा दिसेन, आदर्श वजन ज्यावेळेस माझं असेल त्यावेळेस मी कसा दिसेन त्याच्यावरती विचार करा, ना की वजन कमी करण्यावरती. वैश्विक शक्तींना तुमची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी जरासुद्धा वेळ लागत नाही आहे. म्हणजे वैश्विक शक्तींना तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी जरासा पण वेळ लागत नाही आहे. पण वेळ कुठं लागतो, तुम्ही किती विश्वास करता किंवा तो किती अनुभवता याच्यावरती त्याचा वेळ किती लागेल हे डिपेंड आहे. हे $1 मिळवणं आणि $10 लाख मिळवणं दोन्हीही सारखंच आहे. त्याच्यामध्ये तफावत अजिबात नाही. आकर्षणाच्या नियमाची शक्ती अनुभवण्याचा साधा सोपा मार्ग हाच की 1 कप कॉफी किंवा पार्किंगसाठी जागा अशा छोट्या छोट्या घटना तुम्ही पुनर्नियोजित करा, पूर्वनियोजित करा. आपल्या मनामध्ये पूर्वनियोजित करा की मी कंपनीत गेल्यानंतर किंवा कुठे तुमच्या इच्छित स्थळी गेल्यानंतर तुम्हाला तुमचं पार्किंग भेटलेलं आहे असं तुम्ही स्वतःला अनुभवा. आणि तुम्ही जाऊन तिथे गाडी पार्किंग करताय असं स्वतः अनुभवा. तर तुम्ही नक्कीच याच्यावरती विश्वास ठेवाल आणि तुमच्या जीवनामध्ये रहस्य उपयोगात आणू शकाल. प्रत्येक दिवसाबाबत आधीच विचार करा. तुमचा जो दिवस आहे, उद्याचा दिवस माझा कसा राहील किंवा आजचा दिवस माझा कसा राहील याच्यावरती तुम्ही विचार करा. तर
नक्कीच हे तुमची इच्छित वस्तू, व्यक्ती, स्थळ तुम्ही निर्मित करू शकता. तर मित्रांनो, असा हा आपला चॅप्टर 3 आहे की रहस्य कसं उपयोगात आणू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये 3 पायऱ्या लेखकाने सांगितलेल्या आहेत. पहिला मागा, दुसरा विश्वास ठेवा आणि तिसरा मिळवा. कुठलीही गोष्ट तुमच्या जीवनात येत आहे असा स्वानुभव करणे म्हणजेच रहस्य. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा उद्या एक नवीन चॅप्टरमध्ये, ज्याचं नाव आहे प्रभावी प्रक्रिया. याच्यावरती प्रभावी प्रक्रिया कसं करता येईल त्याच्यावरती आपण उद्या बोलूया. धन्यवाद.